ते पण मला सरांविषयी सांगायचं आहे. कारण मी चांदवडच्या मिटिंगला आमचं चांदवडमध्ये तुम्हाला सांगतो 1 नंबर नाव होतं आमचं, पण त्या मिटिंगला त्याची मला जाता नाही आलं, काही अडचण होती. तर त्याची महिला भगिनी आमच्याकडे कमी आल्या, त्याची मी नाराज झाल्यामुळे मी आत्ताही मी 8 दिवसापासून दुखणं काढून घेतले त्या गोष्टीचं. का आम्ही जे करतोय धावपळ करतोय, डॉक्टर साहेब सत्तरांची 120 किलोमीटर आणते, 100 किलोमीटर, 100 किलोमीटर आणते. आम्हाला वाईट एकच वाटतंय, आम्ही तुमच्याकडे तेवढी धावपळ करतोय, तुम्ही फक्त आम्हाला साथ द्यावं ही आम्हाला तुम्हाला कळकळीची विनंती. कारण आम्ही आमच्या काही लेकरांना सोडून इथं येतोय आणि सरांचा तुम्हाला अनुभव सांगतोय. अक्षरशः सरांचं व्यक्तिमत्व असं माणूस आहे, त्याला मी माणूस नाही म्हणत. मी या देवीच्या मंदिरात काल येऊन आलेलो आहे, तुम्ही मी ग्रुपला ते फोटो टाकले नाही अजून. मी 9 वेळा घंटा वाजवलेला आहे. त्याच्यात फक्त 2 मागण्या आहे माझी. पहिली मागणी माझ्या बहिणी भगिनींना जो आज 2,500 रुपये पगार आहे 10-20 वर्षापासून, शासनाने तो 10,000 ते 15,000 रुपये करण्यात यावा. याच्याकरता आम्ही तुमच्याकरता बघतो. तुमच्या वतीनं फक्त आम्हाला तुमची ताकद लागते. आम्हाला तुमची जर बळ नाही भेटलं, इथं आम्हाला 100 माणसं पाहिजे. इथं जर 4 माणसं आले तर सरकार आम्हाला आता केल्याशी राहणार नाही. त्याच्यामुळे जर जिथं 1000 माणसं लागत असेल, तिला समजा आम्हाला 10 लागत असेल, 10,000 जर माणसं जर मुंबईच्या मोर्चाला आले तर सरकार आमच्यामुळे झुकल्याशी राहणार. हे मी तुम्हाला झुकून सांगतो. लोक सरांच्या कामाची तेवढी सांगतो. कारण ज्या माणसानं संघटना स्थापन केली तिथून मी तुम्हाला सुरुवात करणार आहे. ज्या माणसानं संघटना स्थापन केली त्या टायमाला त्या माणसाला बऱ्याच अडचणी आल्या. त्यांना सरकारच्या याला जाऊन ते तोंड द्यावं लागलं. संघटना स्थापन करणे म्हणजे ते खाजगी काम नाही. त्याला आधी सरकारचं पाठबळ लागतंय, कागदपत्र लागते. ते कागदपत्र बनवताना बऱ्याच काही अडचणी आल्या. त्यांना आर्थिक आबळ आली. आर्थिक आबळ असताना त्या माणसाने फक्त केवळ ध्यास धरला आपल्याला फक्त या महिलांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्या माणसाला आर्थिक अडचणी आल्यामुळे स्वतःच्या बायकोचं अक्षरशः 70,000 ते 80,000 रुपये सुनेची पोट करून द्या. आणि आज तो माणूस आपल्याला उभा आहे. मला तुम्हाला कळकळीची विनंती एवढीच आहे का मी चांदवडच्या म्हणजे संघाची मिटिंगला पण काढलेलं आहे त्या माणसाला. आणि आताही माझ्या डोळ्यात असू येत आहे. त्या माणसाच्या डोळ्यात फक्त असू येऊ नये. कारण संघटना उभी करताना त्याला जर स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र तो माणूस मोडतोय, तो माणूस काय माणूस असा तुम्ही याचा विचार करा. आणि आज तो माणूस 4 तास सुद्धा घरी झोपत नाही. एवढं मला आपल्याकरता प्रत्येक तालुक्यात येऊन त्याच्यानंतर रात्रंदिवस तो जर घरी गेला त्याला तोच विचार. कारण ते काम जेव्हा त्यांनी आम्हाला लावून दिलं तर आम्हाला सुद्धा आमचं काम सोडून आम्ही तुमच्या मागं करतोय. आम्हाला तुमचा पैसा अडका आम्ही कधी कोणाला मागणार नाही. फक्त तुमच्याकरता जो आम्हाला न्याय भेटायचा आहे, जे तुम्ही जे 83 रुपये रोज काम करताय ते तुम्हाला कुठेतरी 10,000, 5,000, 15,000 रुपये आम्हाला ते काम करायचंय. फक्त आम्हाला तुमची केवळ तुमची साथ जर नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही. मला तुम्हाला एवढं सांगायचं तो माणूस इतका आहे फक्त त्याच्या डोळ्यात असू येऊ नये. इतका माणूस चांगला आहे. कारण आम्ही जवळून बघितलं डॉक्टर साहेबांचं सुद्धा काम चांगलं आहे. त्याच्यानंतर डीची मॅडम त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे. आमची टीम आहे. वैद्य साहेब असेल, जिल्हाध्यक्ष असेल, बघून साहेब असेल, शिरसाट सर असेल, तुम्हाला अध्यक्ष आम्ही असेल लागू दिले ते सुद्धा खूप कष्ट करताय. म्हणून तुम्ही कळकळीची आमच्या डोळ्याचा असू येऊ नका. कारण आम्हाला करायचे फक्त तुमच्या लेकराबाळाचा आशीर्वाद फक्त आमच्या लेकराबाळाचा. मी घंटा वाजवताना एवढंच बोलत होतो तर माझ्या लेकराचं काम फक्त आम्ही 39 हजार राहिलेले. मी तुम्हाला मागच्या मिटिंगला बोललेले तर ते फळ फक्त माझ्या पगारात तुमच्या आशीर्वादाने मला तुमच्या आर्थिक आबळ येणं देऊ नका, पैसे नका आणि तुमच्या या महिला भगिनींना न्याय भेटावा. मुंबईचा मोर्चा आपण सर्वांच्या मागं यशस्वी करून दाखवा. ह्याकरता मी 9 वेळा दिल्लीला घंटा वाजवले. माझे फोटो मी ग्रुपवर टाकले होते. देवीच्या मंदिरात सुद्धा मी डोक्याला मागचा केले तर ह्या महिलांना न्याय भेटावा. हे मी देवीला सुद्धा सांगितलं. मी आज त्या पाहिजे जर बोलतोय अक्षर तुम्हाला. मुंबईचा मोर्चा आपल्या तुम्हाला सांगतो आपल्याला 8,000 ते 10,000 महिला गेल्या पाहिजे. बरोबर जेव्हा आपला मोर्चा सक्सेस होणार तेव्हा सरकार आपल्याकडे कुठेतरी झुकणार. आणि तुम्हाला तिसगावचा किस्सा मागच्या मॅडम सांगितलं का नाही. त्या मॅडमच्या मी 1,40,000 रुपये काढून दिले. इथून गेल्यानंतर आम्हाला तिला पूर्णाचं जेवण पण घातलेलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो. शरद लोकरे पाटील असा माणूस आहे अक्षरशः माझ्या डोळ्याला आत्ताही जेव्हा अक्षरशः असू येते तर देव माणूस आहे तो. अक्षरशः देव माणूस आहे. फक्त त्याला तुम्ही विसरू नका. त्याला त्याच्या डोळ्याला आसू आणू नका. नाही माणूस चांगला आहे. खरंच सांगतो मी चांदवडची मिटिंगपासून अक्षरशः खूप नाराज झालेलो आहे. अक्षरशः चांदवडचं नाव आम्ही गमावलं आहे. अजून आम्ही काही गमावलं नाही पण थोडंसं संख्या कमी असल्यामुळे आम्ही थोडंसं नाराज झालेलो आहे. म्हणून म्हणतो तुम्ही संख्या जास्त वाढवा. आमच्या मग ताकद द्या. या ताकदीचा फायदा आम्हाला थोडंसं सरकारमुळे घेता येईल. म्हणून म्हणतो मी एवढं बोलतो. जय हिंद जय भारत.